पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला ह्या डरपोक पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केला त्याला चोख प्रत्युत्तर आपल्या सैन्य दलानं आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेलं आहे। जे ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं आज पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावरती अटॅक करून सर्जिकल स्ट्राईक केला आणि आमच्या महिलांच्या कपाळावरचं सिंदूर पुसण्याचा जो भ्याड हल्ला करून या अतिरेक्यांनी प्रयत्न केला त्याला चोख उत्तर आज भारत सरकारनं दिलेलं आहे। ही सुरुवात आहे। आमची अपेक्षा आहे नरेंद्र मोदी सरकारने यापुढे सुद्धा पाऊल टाकून पाक व्याप्त काश्मीर हा पाक मुक्त काश्मीर केला पाहिजे आणि हा POK आपल्या भारतामध्ये परत समाविष्ट झाला पाहिजे। मोदी सरकारचे आम्ही अभिनंदन व्यक्त करतो। त्याचबरोबर जगामध्ये अमेरिका, इस्रायल, रशिया सारखे जे देश आहेत, जपान यांनी जे पाठिंबा आपल्याला दिला, भक्कमपणे आपल्या भारताच्या पाठीशी उभे राहिले, त्यांचं सुद्धा आज आम्ही कौतुक करतो। त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि लवकरच भारत सरकारने, मोदी सरकारने हा निर्णय घ्यावा आणि POK मुक्त करावा अशी अपेक्षा करतोय। आज श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने आम्ही सांगलीमध्ये हे जे सर्जिकल स्ट्राईक राबवण्यात आलं ऑपरेशन सिंदूर याच्याबद्दल एक जल्लोष साजरा केला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशभर हा आपला प्रत्येक देशभक्ताचा आज दिवाळीचा दिवस आहे। प्रत्येक जण आज देशामध्ये आनंदोत्सव साजरा करतोय। आम्ही आमच्या नरेंद्र मोदींना आणि सैन्य दलाला, आपल्या सगळ्या सरकारला आम्ही खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। भारताने आज ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलेले आहे। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा भारताने आज बदला घेतलेला आहे। आपल्या देशातील सर्व महिलांचे सिंदूर मिटवण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला होता, त्याचं चोख प्रत्युत्तर भारतानं आज ऑपरेशन सिंदूर राबवून दिलेले आहे। त्याबद्दल मोदी सरकारचा आणि आपल्या सर्व आर्मीचं मी अभिनंदन करते। खूप खूप अभिनंदन। आज काय केलं? आज आम्ही साखर वाटप करून आणि फटाके उडवून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केलेला आहे। ऑपरेशन सिंदूर राबवलेला आहे त्याच्यासाठी सर्व माता बहिणांनी मोठ्या प्रमाणात येथे सहभाग घेतलेला आहे। नाव काय तुमचं? स्नेहा नितीन चौगुले।